लाडकी बहीण योजनेवरील टीकेला शिवसेनेनं जोरदार उत्तर दिलं आहे। विरोधकांनी लाडकी बहीण योजनेची धास्ती घेतली असं अरुण सावंत म्हणाले। शिवसेना युबीटी आणि राष्ट्रवादी एसपीला अजीर्ण झाल्याचा टोला त्यांनी लगावलाय, तर विरोधकांकडून योजनेबाबत खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तर विरोधकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये लोकांची गैरसोय होती आणि पैसा तेवढा आहे का असा सवाल विचारलेला होता, त्यावरून शिवसेनेनं हा हल्लाबोल केला। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जे काही खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्या फक्त आणि फक्त सत्तेच्या लालसेपोटी पसरविल्या जात आहेत आणि यामध्ये जनतेचं, खास करून महिलांचं नुकसान होणार आहे। तेव्हा महिलांनी जागरूक राहावं। ही जी काही योजना आहे ही 31 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे आणि जुलैपासून त्याचं बेनिफिट सर्वांना मिळणार आहे। तेव्हा कुणीही कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। 31 ऑगस्ट ही या योजनेची शेवटची तारीख आहे। तोपर्यंत आपण निश्चिंत राहून या योजनेचे फॉर्म भरावेत आणि हिचे योजनेचे फायदे आपण घ्यावेत असं मी आपणास कळकळीचं आवाहन करतो। माझ्या मते तेवढी राजकीय प्रगल्भता असली पाहिजे की कौटुंबिक संबंध आणि महाराष्ट्रातील 2.25 कोटी माझ्या माता भगिनींना ज्यांना हा मदतीचा हात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे, त्या माता भगिनींचा अपमान करून कुठल्या तरी म्हणजे ज्याला आपण पॉलिटिकल मॅच्युरिटी म्हणत नाही, वैयक्तिक भाऊ बहिणीच्या नात्यासंबंधांवर बोलणं टाळलं पाहिजे। तिन्ही भावांनी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना एक भाऊ असल्याचं कर्तव्य त्यांनी केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।